आज करणार आहे मी पिवळ्या मुगाचा ढोकळा, पिवळ्या मुगाच्या डाळीचा ढोकळा। त्याच्यासाठी मी मिक्सरला बारीक करून घ्यायची डाळ आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ना ते मी सांगते। 1 कप थोडीशी कमी आहे, 3 कप डाळ घेतली, अर्धा कप दही, अर्धा कप रवा। आता यातलीच 2 चमचे डाळ मी काढणार आहे बाजूला, नंतर सांगते मी कशी वाट। 2 हिरव्या मिरच्या, आता हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये। हे बारीक वाटून झाले, आता यातच मी अर्धा कप रवा टाकते, अर्धा कप दही। हे आता काढून घ्यायचे का बाउलमध्ये। हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपण एक चटणी करू। साठी फुटाण्याच्या डाळ्या लागणार आहे, 2 चमचे घेतले, 2 चमचे खोबऱ्याचा किस, लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरे, 2 ते 3 चमचे दही। पाणी टाकून फिरवून घ्यायचं। चटणी फिरवण्याआधी हे गरम करायला ठेवते पाणी। 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ। हे आता बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये। चटणी काढून घ्यायची आता। ताटाला आता तेल लावून घ्यायचं आधी, किंवा सोडा मिक्स करण्याआधी ताटाला तेल लावून ठेवायचं। आता पिठामध्ये मीठ टाकूया, थोडेसे जिरे टाकायचे, थोडीशी हळद, याच्याने ढोकळ्याला कलर खूप छान येतो। हळद टाकल्यावर आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मीठ टाकायचं। ही जी 2 चमचे डाळ काढून ठेवली होती ना ती टाकायची आहे। थोडंसं पाणी, पाणी पण आता छान उकळलं, असंच पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता याच्यावर थोडी चिली फ्लेक्स टाकते, ढोकळा हा गार झाल्यावर दाखवते। आता चिटकत नाहीये ना, हा छान झाला आपला ढोकळा। आता हा गार झाल्यावर मी तुम्हाला कट करून दाखवते। हा ढोकळा आता थंड झालाय, आता आपण एक तडका करून घेऊ, याच्यावर फोडणी करून घेऊ। त्यासाठी तेल घ्यायचं थोडंसं, टाकायची मोहरी, थोडीशी मोहरी, त्यातच टाकायचे थोडेसे जिरे, हिरवी मिरची आणि 1 लाल कढीपत्ता टाकायचा। आता कढीपत्ता टाकून गॅस बंद करू आणि ही फोडणी आधी चटणीवर थोडी फोडणी याच्यावर टाकून घेऊ ढोकळ्यावर। थोडीशी कोथिंबीर याच्यावर, चटणीवर थोडी कोथिंबीर टाकू आणि ढोकळ्यावर थोडीशी। आता ढोकळा कट करू। आता मी हा द्या कसा झालाय, खूप छान जाळी आली आहे आणि एकदम मस्त दिसतोय। खायला पण खूप छान लागतो, पण डाळीच्या पिठापेक्षा वेगळा लागतो, पण छान लागतो। झालाय खूप, एकदा तुम्ही पण करून बघा, पण त्यासाठी आधी डाळ भिजत घाला संध्याकाळी। मला नक्की सांगा।